अंधेरा नाव जरी साधं असलं तरी आत दडलेला आहे काळोख, रहस्य आणि रक्तरंजित सत्य. प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय आणि प्रत्येक वळणावर येतोय नवीन धोका. जगण्याची किंमत इथे फक्त एकच, विश्वास. पण कोणावर? नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण Amazon प्राईमवरील अंधेरा या सिरीजचं गूढ उलगडणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या एपिसोडची सुरुवात होते बानी नावाच्या मुलीपासून, जी कदाचित डिप्रेशनमध्ये असते आणि डॉक्टर पृथ्वी तिचा इलाज करत असतात. एक दिवस बानी डॉक्टर पृथ्वीसोबत बीचवर जाते. तिथे तो तिला डार्कनेसबद्दल सांगतो की ती त्याच्यापासून पडत आहे, पेनपासून पडत आहे आणि तिने असं अजिबात करू नये. उलट तिने स्वतःला सरेंडर करावं. डॉक्टर पृथ्वी तिला पाण्यात घेऊन जातात, पण अचानक तो इव्हिल होतो आणि सांगतो की तिने स्वतःला अंधाराला सोपवावं. पुढच्या क्षणी आपण पाहतो की बानी पाण्यात बुडते आहे आणि हे दिवसा नव्हतं तर रात्री होत होतं. बानी कशीबशी स्वतःला सांभाळून पाण्याबाहेर येते आणि तिथेच तिला एका काळ्या सावलीचा भास होतो. ती त्यापासून वाचत पडून आपल्या हॉटेलमध्ये येते, पण अचानक एक काळोख तिचा पाठलाग करू लागतो. तो हळूहळू तिला गिळंकृत करणार असतो. ती रूममध्ये येते, स्वतःला सांभाळते आणि डॉक्टर पृथ्वीला फोन करते, पण त्याचा फोन बंद असतो. दोघांचं बोलणं होत नाही. बानी स्वतःला थोडी शांत करते. इतक्यात तिच्या वडिलांचा फोन येतो. इथे आपल्याला जाणवतं की तिचे वडील तिच्याशी नीट बोलत आहे, पण बानीला असं ऐकू येत आहे की ते तिच्यावर ओरडत आहे की ती जॉब करत नाही, ती प्रॉस्टिट्यूट आहे आणि तिने नोकरीबद्दल खोटं बोललं आहे. याचंच गिल्ट तिच्या मनात सतत होतं आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. ती खूप त्रासून जाते, तुटून जाते आणि त्याचवेळी तिच्या खोलीत अंधार पसरतो. हळूहळू तो पूर्ण खोलीत पसरतो आणि तिच्याजवळ येतो. बानी जोरजोरात किंचाळू लागते, पण शेवटी अंधार तिला पूर्णपणे गिळून टाकतो. आता यापुढे 1 महिन्यानंतरचा सीन दाखवला जातो. आपल्याला ऑफिसर कल्पना दिसते, जी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करते की तिने नुकतंच एक केस पूर्ण केली आहे. तिचा सिनियर ऑफिसर तिला नायकशी भेटवतो, जो बानीच्या मिसिंग केसवर काम करत असतो. त्याने रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की बानी मेंटली इल होती, एस्कॉर्ट होती, त्यामुळे ती स्वतःहून पडून गेली असेल आणि केस क्लोज करण्यासाठी एक फिमेल ऑफिसरच्या सहीची गरज होती, म्हणून कल्पना त्या कागदांवर सही करते. दरम्यान आपल्याला जय नावाचा MBBSचा विद्यार्थी दिसतो, जो डॉक्टर अजीजकडे थेरपी घ्यायला आला होता. जयबद्दल थोडी आपल्याला माहिती मिळते की काही काळापूर्वी त्याचा कार अपघात झाला होता, ज्यात त्याचा मोठा भाऊ गंभीर जखमी झाला होता. त्या रात्रीनंतर जयला भयानक नाईटमेअर्स येऊ लागले. सध्या तरी त्याला त्याबद्दल काहीच कळत नाही. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की जयच्या मोठ्या भावाचं नावही पृथ्वीच होतं. होय, तोच डॉक्टर पृथ्वी ज्याला आपण सुरुवातीला पाहिलं होतं. जय डॉक्टर अजितशी बोलतो तेव्हा डॉक्टर सांगतात की हे कदाचित ट्रॉमामुळं असू शकतं. पण जय तसं मानत नाही. आता आपण जयच्या नाईटमेअर्सबद्दल थोडं जाणून घेतो. त्याच्या स्वप्नात एक मुलगी खिडकीजवळ उभी असते. खूप त्रस्त, घाबरलेली आणि अचानक जिवंत अंधार तिला ओढून नेतो आणि खिडकीतून खाली फेकून देतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे ती मुलगी दुसरी कोणी नसून बानीच असते. यानंतर जय आपल्या घरी येतो, जिथे तो आपल्या सिंगल मदरसह राहतो. अपघातानंतर ही फॅमिली पूर्णपणे तुटून गेली होती. कोप अप करू शकत नव्हती. जय जेव्हा त्या कारकडे पाहतो, तेव्हा त्याला अपघाताचे आवाज कानात ऐकू येतात आणि त्यामुळे तो खूपच त्रस्त राहतो. सिम्पली सांगायचं झालं तर आपल्या भावाच्या अपघातानंतर तो खूपच मानसिक तणावाखाली राहू लागला होता. दुसरीकडे आपण कल्पनाला पाहतो. ती केस क्लोज करण्यासाठी बानीच्या वडिलांशी बोलते. पण बानीचे वडील कल्पनाला विनंती करतात की तिने बानीला शोधून काढावं. ते मान्य करतात की बानी एक इस्कॉर्ट होती आणि तिला डिप्रेशनही होतं. पण ती पडून जाणारी मुलगी नव्हती. शेवटच्या वेळेस जेव्हा त्यांचं बानीशी बोलणं झालं होतं, जसं आपण सुरुवातीला पाहिलं, तेव्हा बानी किंचाळत होती. पण केस फाईलमध्ये किंचाळण्याचा कुठेही उल्लेख नव्हता. म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच होती. हे पाहून कल्पनाचाही निर्णय बदलतो. ती बानीच्या वडिलांवर तरस खाऊन ही केस स्वीकारते आणि त्यांना वचन देते की खरंच काही झालं असेल तर ती नक्कीच शोधून काढेल. यानंतर कल्पना हॉटेलच्या रूम नंबर 408 मध्ये जाते, जिथे बानी थांबली होती. ती तिथे तपास करते आणि CCTV रेकॉर्डिंग मागवते. पण मॅनेजर सांगतो की त्या रात्री सर्व्हर रूमला आग लागली होती. त्यामुळे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. ही गोष्ट कल्पनाला खूप विचित्र वाटते. तसंच तिला कॉरिडॉरमधील एका खिडकीचा काच नुकताच रिपेअर झालेला दिसतो. म्हणजे ती अलीकडेच दुरुस्त करण्यात आली होती. ही गोष्ट तिला अजूनही संशयास्पद वाटते. मात्र हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावरही एक कॅमेरा असतो. त्यामुळे ती आपल्या कॉन्स्टेबलला त्याची रेकॉर्डिंग आणायला सांगते. कॉन्स्टेबल जेव्हा रेकॉर्डिंग दाखवतो, त्यात बानी घाबरून पडत हॉटेलमध्ये येताना दिसते. अगदी
तसंच जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं. तिच्या कॉल रेकॉर्ड्समध्येही पृथ्वीचा नंबर सापडतो, जो अजूनही ऑफ होता. हे देखील आपण आधीच पाहिलं होतं. यानंतर कल्पना बानीच्या घरी जाते. तिथे ती तिच्या वडिलांकडून बानीबद्दल माहिती विचारते आणि पृथ्वीबद्दल विचारते. पण बानीचे वडील तर पृथ्वीला ओळखतही नव्हते. कल्पना जेव्हा बानीची रूम चेक करते, तेव्हा तिला एक कार्ड सापडतं ज्यावर आत्मा लिहिलेलं असतं. त्याबद्दल बानीचे वडील सांगतात की बानी इथे मेंटल हिलिंगसाठी जायची आणि तिला तिथं थोडा आराम मिळायचा. कल्पना सध्या तिकडून निघून जाते. पण लगेचच आपण बानीची आई बघतो. तिलाही काही मेंटल हेल्थ इश्यू असतात आणि ती बानीच्या रूममधल्या क्लॉजेटमधून कुणाला तरी बाहेर बोलवत असते. पण ती नक्की कुणाला बाहेर बोलवत आहे हे मात्र उघड होत नाही. दरम्यान आपण जयकडे वळतो. तो अंधाराबद्दल चर्चा करतो की अंधार जिवंत असू शकतो. तेव्हा त्याला एक ऑनलाईन पॅरेनॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आणि ब्लॉगर रुमीचा व्हिडिओ दिसतो. रुमीने एक नवीन ब्लॉग चॅनल सुरू केलं होतं, ज्याचं नाव होतं इंटू द डार्कनेस. ती सांगते की हा अंधार आता सामान्य राहिलेला नाही, तर खऱ्या अर्थाने पॅरानॉर्मल आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हीच खरी त्याची ताकद आहे. ती पुढे सांगते की जेव्हा जेव्हा काही भयंकर घडतं, जसं की महामारी येते किंवा एखादा अपघात होतो किंवा एखादी मोठी दुर्दैवी घटना घडते, त्यामागे नेहमीच काहीतरी पॅरानॉर्मल इन्व्हॉल्व असतं. आता ती म्हणते की तिचं सिक्स्थ सेन्स सांगतो आहे की सध्या मुंबईमध्ये असं काहीतरी इव्हिल अस्तित्वात आहे. ती आपल्या ऑडियन्सला कम्युनिटी कॉलमधून आपले अनुभव शेअर करायला सांगते. तिथे जय कमेंट करतो की असं काही नाही. हे सगळं मेंटल इलनेस असू शकतं. रुमी उलट जयलाच सुनावते. पण खरं म्हणजे जयलाही यातून जाणवत होतं की ही काही आजाराची गोष्ट नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता आपण रुमीबद्दल जाणून घेतो की ती एकटीच राहते आणि तिची फॅमिली लाईफ काही तितकी ठीक नाही. आता आपण परत पुन्हा जयच्या घरी येतो. त्याच्या रूममध्ये अंधार हळूहळू पसरताना दिसतो आणि बानीची आत्मा वीजसारखी त्याच्यावर अटॅक करते. त्यामुळे तो घाबरून जागा होतो. आता हे एक वाईट स्वप्न होतं की रिॲलिटी होती हे कळत नाही. कारण मागच्या रात्री स्ट्रीट लाईट फ्लिकर होऊ लागल्या होत्या आणि ही नेहमी अंधाराच्या येण्याआधीच घडत असे किंवा असं म्हणता येईल की जेव्हा दिवे बंद होतात तेव्हा अंधार येत असे. मीनवाईल पोलीस ऑफिसर कल्पना आत्मा हिलिंग सेंटरमध्ये जाते. तिथे तिला मॅनेजिंग डायरेक्टर चैतन्य शर्मा भेटतो आणि तो तिला चीफ वेलनेस कन्सल्टंट आयशाशी ओळख करून देतो. आयशा सांगते की बानी गेल्या 4 महिन्यापासून इथे आलेली नाही आणि पृथ्वीबद्दल विचारल्यावर ती म्हणते की त्याच्याबद्दल तर बानीलाच माहिती असेल. यानंतर ती या सेंटरबद्दल सांगते की हे थेरपी किंवा मेडिटेशन नाही, तर हे ATEM म्हणजे ॲडव्हान्स स्टेट एनेबल माइंडफुलनेस आहे. इथे आपण पाहतो की कल्पना आयशाकडे काइंड ऑफ अट्रॅक्ट होते आणि तिच्या काही चांगल्या आठवणी जाग्या होतात. दरम्यान कॉन्स्टेबल कल्पनाला सांगतो की पृथ्वीचा ॲड्रेस मिळालेला आहे, म्हणून ती त्याच्या घरी निघते. इकडे जे रुमीला टेक्स्ट करतो की अंधार खरंच जिवंत असू शकतो का? कारण त्याने स्वतः अंधार पाहिलेला आहे. यावर रुमी त्याला एक न्यूज क्लिप पाठवते, ज्यात बानीचे आई-वडील इंटरव्ह्यू देत असतात. बानीची आई म्हणते की आता बानी परत येणार नाही, कारण अंधार तिला घेऊन गेला आहे. हे ऐकून आणि बानीचा फोटो पाहून जय हादरतो. कारण हीच ती मुलगी होती, जी त्याला त्याच्या भयानक स्वप्नांमध्ये दिसत होती. आता कल्पना, जय आणि पृथ्वीच्या घरी पोहोचते. तिथे जय स्वतः तिला रिसीव्ह करतो. ती त्याला बानीचा फोटो दाखवते, जो पाहून जय शॉक होतो आणि कल्पना हे नोटीस करते. तेव्हाच जयची आई घरी येते आणि कल्पना सांगते की बानी गायब झाली आहे आणि यात कदाचित पृथ्वीचा हात असू शकतो. पण जयची आई म्हणते की ते अशक्य आहे, कारण 22 जूनपासून पृथ्वी कोमामध्ये आहे आणि ते लोक स्वतः त्याला पाहून आलेले आहेत. इथे आपल्याला कळतं की पृथ्वीचा ॲक्सिडेंट 22 तारखेला झाला होता आणि बानीवर अंधार 23 तारखेला आला होता. म्हणजे यात पृथ्वीचा काही हात असण्याची शक्यता कमी होती. यानंतर कल्पना बानीची शेवटची CCTV फुटेज पाहते आणि तिला तिच्याही भूतकाळातील एक ट्रॉमा आठवतो. इकडे जय रुमीला भेटतो आणि सांगतो की त्याने अंधार स्वतः पाहिलेला आहे. 22 तारखेला त्याच्या भावाचा अपघात झाला होता आणि त्याच वेळी त्याने पहिल्यांदा अंधार पाहिला होता, जो पृथ्वीला आत खेचत होता. पण जयने त्याला घट्ट धरून ठेवलं होतं. तेव्हाच अंधारातून एक डार्क क्रिएचर आलं आणि पृथ्वीला उडून न्यायचा प्रयत्न केला. तरीसुद्धा जयची पकड सुटली नाही आणि त्याने पृथ्वीला वाचवलं. म्हणजे पृथ्वीचाही शेवट बाणीसारखाच होणार होता. पण जयमुळे तो वाचला आणि त्यामुळे तो कोमामध्ये होता. पण निदान त्याच्या वाचण्याचे काही चान्सेस होते. आता 23 तारखेपासून जयला बानीचीच नाईटमेअर्स दिसू लागली होती. रुमी अजून काही बोलत नाही. जय घरी परततो. तिथे तो त्याच्या कारकडे पाहतो आणि त्याला आत पृथ्वी त्याला हल्ला करताना दिसतो. हे भयानक रूप बानीलाही दिसलं होतं.
म्हणजे हा खरा पृथ्वी नव्हता. कारण 22 तारखेला त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणून हे त्याचं इव्हिल फॉर्म होतं किंवा अंधाराने त्याचं रूप घेतलं होतं. पृथ्वीच्या इव्हिल रूपातून हे उघड होतं, की तो जयला सांगतो आहे, "तू स्वतःशी खोटं बोलू शकतोस, सगळ्यांशी खोटं बोलू शकतोस, पण अंधाराशी खोटं बोलू शकत नाही, कारण अंधार सगळं जाणतो." आणि आता बानी देखील त्याच्यावर हल्ला करू लागते आणि इथेच पहिला एपिसोड संपतो. दुसरा एपिसोड सुरू होतो एका चाइल्ड शेल्टर नावाच्या ठिकाणापासून. इथे आपल्याला उमर नावाचा एक मुलगा दिसतो, ज्याला वॉर्डन खूप मारत असतो, कारण त्याने आपल्या पलंगावर सुसू केली होती. त्याच्यावर इथले काही मुलं अत्याचारही करत असत. याच फॅसिलिटीमध्ये एक माणूस डेरियस येतो, जो एका खास ऑर्गनायझेशनसाठी काम करत असतो. तो आपली टीम आणि इक्विपमेंटसह इथे आलेला असतो. ते लोक सगळ्या मुलांच्या डोक्यावर एक हेडसेटसारखी वस्तू बसवतात, ज्यामुळे ती मुलं ट्रान्ससारख्या अवस्थेत जातात आणि हळूहळू बेशुद्ध पडू लागतात. पण जेव्हा ते उमरकडे पाहतात, तेव्हा तो बेशुद्ध होत नाही. उलट त्यांच्या सिस्टीमवर त्याच्या मेंदूमधल्या गॅमा वेव्हज दिसत असतात, ज्या खूपच वेगाने वाढत होत्या. हे पाहून डेरियस कोणाला तरी कॉल करून सांगतो, की त्याला आपला सब्जेक्ट मिळालेला आहे आणि उमर त्यांच्यासाठी परफेक्ट राहील. मग तो उमरला सोबत घेऊन जातो. यानंतर आपल्याला जय दिसतो. त्याला पुन्हा पाणीचे नाईटमेअर्स त्रास देत असतात आणि पृथ्वीचं डार्क व्हर्जनही सतत त्याला दिसत असतं. तरीही आज त्याला रुमीला भेटायला जायचं असतं, म्हणून तो घराबाहेर पडतो. दुसरीकडे कल्पनावर नायक दबाव टाकत असतो, की तिने केस लवकरात लवकर क्लोज करून फाईलवर साईन करावं. ती पृथ्वीचा फोन आणि लॅपटॉप तपासण्यासाठी घेऊन जाते. पण हायर ऑफिशियलच्या आदेशांमुळे सायबर सेलमधले लोक हे डिव्हाइस ओपन करण्यास नकार देतात. त्यामुळे कल्पना फारच अस्वस्थ होते आणि विचार करते, की कुणीतरी मुद्दामच बरंच काही लपवत आहे. कारण ही केस काहीच नॉर्मल नाही. दरम्यान कल्पनाच्या ट्रॉमाचा थोडा अधिक भाग आपल्याला दाखवला जातो. तिला सतत एक मुलगी दिसते, जिच्या चेहऱ्यावर गावातील बरेच लोक काळं फासून तिला सगळ्यांसमोर अपमानित करत होते. या आठवणीमुळे कल्पना फारच दुःखी होते आणि अस्वस्थ राहते. त्यामुळे तिला पुन्हा एकदा वेलनेस थेरपीसाठी आत्मा हिलिंग सेंटरला जाण्याचा विचार येतो. पण आधी ती कमिशनरकडे जाते, जे तिच्या पोलीस अकॅडमीतील शिक्षक आणि मेंटॉर देखील असतात. ती त्यांच्याकडून अनऑफिशियली सायबर सेलला ऑर्डर्स मिळवते, जेणेकरून टॅबलेट ओपन करता येईल. दरम्यान पृथ्वीची प्रकृती अजून सुधारलेली नसते. त्याची आई सरिता खूपच जास्त चिंतेत असते. डॉक्टर तिला समजावतात, की तिने काळजी करू नये, कारण पृथ्वी त्यांच्या कॉलेजचा सर्वोत्तम मेडिकल स्टुडंट राहिलेला आहे आणि ते सगळे लोक पृथ्वीला उत्तम ट्रीटमेंट देईल. आता रुमीला दाखवलं जातं. तिच्याकडे जय भेटायला येतो. ते दोघे मिळून बानीच्या घरी जातात. तिथे ते बानीच्या वडिलांशी बोलतात. ते सांगतात, की बानी गेल्यापासून तिची आई शांत आणि गप्प-गप्प राहते आणि लोकांचं म्हणणं आहे, की ही डिप्रेशनमध्ये आहे. यानंतर जय बानीच्या आईशी बोलतो आणि विचारतो, "बानीलाही अंधार दिसायचा का?" जय विचारतो, "पृथ्वीचा बानीशी किंवा दोघांचाही अंधाराशी काही संबंध आहे का?" तेव्हाच बानीची आई सांगते, "अंधार तर जयलाही दिसतो आणि तिलाही स्वतः अंधार दिसत आहे. आता तिला प्रत्येक ठिकाणी लहानपणीची बानी दिसते आणि शेवटच्या एपिसोडमध्ये क्लोसेटमधून तिने ज्या व्यक्तीला बाहेर आणलं होतं, ही तीच लहान बानी होती. पण तेव्हा आपल्याला सांगितलं गेलं नव्हतं." यानंतर बानीच्या आईने बानी गायब होण्यापूर्वीची एक गोष्ट सांगितली. त्या रात्री अचानक तिची झोप मोडली, कारण तिला काही आवाज येत होते. तिने बानीच्या खोलीत पाहिलं, पण बानी तिथे नव्हती. ती बाहेर उभी होती. आईजवळ गेली तेव्हा तिने पाहिलं, की बानी एकटीच हसत होती आणि पुटपुटत होती. ॲक्चुअली त्या क्षणी बानीला तिचा चाइल्ड फॉर्म दिसत होतं. ते लहान बानीचं रूप बानीला झोपाळ्यावर घेऊन गेलं. बानीला शुद्ध नव्हती आणि ती एका पोलला धडकणार होती. पण तिच्या आईने तिला वेळेत वाचवलं. त्या क्षणी आईलाही अंधार दिसला, जो बानीच्याच मागे लागलेला होता. आता प्रेझेंट टाईममध्ये बानीची आई सांगते, की हा अंधार सगळ्यांना गिळून टाकेल. तिचा नवरा तिला शांत करतो आणि झोपून देतो. दरम्यान जयलाही तिथे काहीतरी विचित्र जाणवतं आणि रूमीच्या डिव्हाइसला पण काही पॅरानॉर्मल रीडिंग्स मिळू लागतात. जय बानीच्या रूममध्ये जातो आणि अचानक एक सावलीसारखी आकृती त्याला आत ओढून घेते. आत त्याला लहान बानी अंधारात बसलेली दिसते आणि तिथेच एक डिफॉर्म झालेली बानीसुद्धा बसलेली असते. इतक्यात रुमी येते आणि क्लोजेट उघडते. जयला शुद्धीवर आणलं जातं, पण तो खूपच वीक झालेला असतो. मग ते दोघे तिकडून बाहेर निघून जातात. त्याचवेळी कल्पनाचा कॉन्स्टेबल त्यांचा पाठलाग करत असतो. घरी मात्र बानीच्या आईजवळ पुन्हा लहान बानी दिसते आणि तिच्यासोबत आणखी एक बानीचं रूप असतं, ज्याला चेहराच नव्हता. पुढे कल्पना आयशाला भेटते आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी सेशन घ्यायला सांगते. आयशा तिला संध्याकाळी येण्याचं बोलते. हळूहळू कल्पना आयशाकडे आकर्षित होत चालली होती.
म्हणजेच ती लेस्बियन असल्याचं सुचवलं जातं. तेवढ्यात कॉन्स्टेबलचा फोन येतो. पृथ्वीचा टॅबलेट हॅक करून ओपन केला गेला होता आणि त्यात काही मेडिकल रिपोर्ट सापडले. कल्पना आणि आयशा डॉक्टर सावंतकडे जातात. ते रिपोर्ट्स वाचून सांगतात की हे खरं म्हणजे मेडिकल ट्रायलचे डोस चार्ट्स आहेत. यात काही ड्रग्ज वापरले आहेत, ज्यात काही असे ड्रग्ज आहेत जे फक्त प्रिस्क्रिप्शनवरच मिळतात. याशिवाय C13Z नावाचं एक बॅन झालेलंही ड्रग वापरलं गेलं होतं. हे हिप्नोसिससाठी काम करतं. म्हणजे पेशंटला जे सांगितलं जातं तेच तो सत्य मानतो. पण हे ट्रायल कशासाठी आहेत हे डॉक्टरला ठाऊक नव्हतं. इथून कल्पना 2 पॉइंट्स काढते. 1. पृथ्वी कदाचित काहीतरी इल्लीगल एक्सपेरिमेंट करत होता. नंबर 2. आणि आता त्यांना जयलाही शोधून काढावा लागेल, कारण तो बानीच्या घरी गेला होता. रिपोर्टमध्ये एका पेशंटला पेशंट एक्स असं लिहिलं होतं, तर दुसऱ्याचं नाव होतं जूड रोझारिओ. आता कल्पना या जूडबद्दल माहिती शोधायला लागते. दरम्यान रुमी जयला आपल्या घरी घेऊन जाते. तिथे तिचे मामा भेटायला आलेले असतात आणि तिचा मामा म्हणजे डॉक्टर अजीजच असतो. जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं की रुमीचं फॅमिली लाईफ काही तसं ठीक नव्हतं आणि तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी पेन म्हणजे जे काही तिच्या आईसोबत झालं होतं ते सगळं. याच कारणामुळे तिच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. डॉक्टर अजीज रुमीला सांगतात की जय आजारी आहे आणि त्याला तातडीने उपचारांची गरज आहे. पण रुमीला त्याचे उपचार आवडत नव्हते, कारण ते तिच्या आईलाही बरे करू शकले नव्हते. त्यामुळे ती त्यांच्याशी वाद घालते. यानंतर ते जयच्या आई सरिताकडे जातात. सरिता कालच्या रात्रीची CCTV रेकॉर्डिंग दाखवते, ज्यात जय कोणाला तरी घाबरलेला दिसतो. आपल्याला माहिती आहे की तो अंधारामुळे घाबरलेला होता, पण ही गोष्ट त्यांना माहिती नव्हती. डॉक्टर अजीज म्हणतात की जयला हॅल्युसिनेशन्स होत आहेत, ज्यात तो स्वतःलाही दुखापत करू शकतो. पृथ्वीच्या कोमामधल्या स्थितीवरून हे स्पष्ट होतं की त्याच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि जर पृथ्वी औषधांशिवाय बरा होऊ शकला नाही, तर जयही बरा होणार नाही. दरम्यान जयला रुमीच्या घरी शुद्ध येते. तिथे भिंतीवर काढलेल्या भूत-प्रेत, जीन आणि पिशाचांच्या पेंटिंग्स पाहून तो घाबरतो. रुमी त्याला समजावते की हे सगळं फक्त तिच्या रिसर्चसाठी आहेत आणि त्यांच्यापासून घाबरण्याची काही गरज नाही. इकडे कल्पना आत्मा हिलिंग सेंटरमध्ये येते, पण तिथून डेरियस बाहेर जात असतो. तिथेच एक मुलगा, ओमरही होता. चैतन्य आयशाला सांगतो की ओमर एका शेल्टरमधून आला आहे, जिथे त्याला सतत बुली केलं जात होतं. त्यामुळे तो खूपच डिस्टर्ब आहे. लवकरच त्याला अडॉप्ट केलं जाणार आहे. तोपर्यंत तो इथेच राहणार. आयशा ओमरशी बोलते आणि कल्पना हे सगळं पाहत असते. दरम्यान रुमी जयचा हात पाहते. त्यावर फिंगर मार्क्स असतात. जय सांगतो की ते बानीने पकडल्यामुळे झाले, कारण ती त्याला अंधारात खेचत होती. पण रुमीला ते खरं वाटत नाही. रुमी त्याला समजावते, जगात अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकत नाही, जसं की गुरुत्वाकर्षण, पण तरीही ते अस्तित्वात आहे. इथे तर बानीला तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तिला जाणवलं आहे. प्रश्न खऱ्या-खोट्यांचा नाही, तर हे सगळं का घडतंय आणि शेवटी काय होणार आहे हाच आहे. आता आपण पुन्हा कल्पनाकडे वळतो. आयशा तिला सेशनसाठी घेऊन जाते आणि हेडसेट घालून आराम करण्यास सांगते. हा हेडसेट सुरुवातीच्या हेडसेटपेक्षा थोडा वेगळा होता. आयशा तिला तिच्या आठवणीत जाऊन शांतता शोधायला सांगते. मग कल्पना तिच्या गर्लफ्रेंडला आठवते. त्या दोघी नात्यात होत्या. पण अचानक कल्पना घाबरून जागी होते. ती सांगते की तिने अंधार पाहिला आहे. आयशा तिला समजावते की तोच अंधार तिला दूर करायचा आहे. त्याला घाबरायचे नाही, तर त्याचा सामना करायचा आहे. मग कल्पना पुन्हा ट्रान्समध्ये जाते. तिच्या आठवणींमधून दिसतं की कल्पना आणि तिच्या गर्लफ्रेंडच्या अफेअरबद्दल गावकऱ्यांना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांची खूप बदनामी केली होती आणि यामुळेच तिच्या गर्लफ्रेंडने स्वतःचं जीवन संपवलं आणि या गोष्टीमुळे कल्पना पूर्णपणे तुटून गेली. आयशा तिला सावरते. आतापर्यंत कल्पना आयशाला पूर्णपणे पसंत लागली होती. म्हणूनच ती तिला किस करते आणि आयशा ही तिच्या इमोशन्सना साथ देते. म्हणजे दोघींनाही एकमेकींप्रती आकर्षण होतं. दरम्यान जयला घरी त्याची आई समजावते की तो हॅल्युसिनेट करतो आहे. त्याच्या हातावरील जखम पाहून ती म्हणते की हे त्याने स्वतःच केलं असणार. पण जय ठामपणे सांगतो की हा काही आजार नाही, तर काहीतरी वेगळंच आहे. तेव्हा त्याची आई त्याला शेवटच्या रात्रीची CCTV फुटेज दाखवते, ज्यात दिसतं की तो स्वतःच घाबरलेला होता. तिथे काहीही नव्हतं. जय सांगतो की तो कार झाकायला गेला होता. पण त्याची आई सांगते की त्यांच्या घरी कार आहेच कुठे? अपघातानंतर ती कार घरी आणलीच नव्हती. जय कार पाहायला जातो, पण खरंच तिथं काहीच नसतं. यामुळे तो खूपच त्रस्त होतो, कारण त्याला वास्तव, भ्रम आणि स्वप्न यामधलं काहीच कळेनासं होतं. पुढच्या दृश्यात आपण जयला एका एक्सपेरिमेंट चेअरवर पाहतो. त्याच्या डोक्यावर तोच हेडसेट असतो, जो आयशाने कल्पनाला घातला होता. इथे जयच्या समोर पृथ्वी दिसतो.
जे स्वतःला एका सुंदर दुनियेत पाहतो, जिथे अंधार त्याच्याकडे येत असतो. पृथ्वी त्याला सांगतो की त्याने ही दुनिया स्वीकारली पाहिजे आणि इथेच एपिसोड 2 संपतो. तिसऱ्या एपिसोडची सुरुवात होते जूडपासून. हेच नाव आपण शेवटच्या एपिसोडमध्ये ऐकलं होतं आणि सर्व लोक त्याला शोधत होते, विशेषतः कल्पना. जूड एका मुलीकडे लक्ष ठेवून उभा असतो, पण त्या मुलीची आई तिला घेऊन जाते. यामुळे जूड निराश होतो. जणू काही खूप मोठं काम अधुरं राहिलं आहे. तो एका कॉमिकसाठी दुकानात जातो, पण दुकानदार त्याला हाकलतो, कारण तो नेहमी एकच कॉमिक मागत असे, जे कधीच तिथे येत नसे. तरीसुद्धा तो ती कॉमिक मिळवण्यासाठी सतत दुकानात पोहोचत असे. त्याच्यासाठी ती कॉमिक इतकी महत्त्वाची होती, की तो दुकानदाराला 10 ते 20 हजार रुपये जास्त देऊन ती मागून ठेवण्यास सांगत असे. तो सतत आपला फोन पाहत असतो, कारण त्यावर त्याने एक टायमर लावलेला असतो. संध्याकाळ केव्हा होते हे पाहण्यासाठी, कारण त्याला सूर्यास्तापूर्वी घरी पोहोचणं गरजेचं असतं. तो घाईने एक कॅब पकडतो, जी टनेल खालून जाते. तेव्हा अंधार त्याच्यावर हल्ला करतो. म्हणजेच जूडही अंधाराचा बळी होता. तो अंधार पाहू शकत होता, पण जूड या अंधाराशी बऱ्यापैकी परिचित होता. त्यापासून वाचण्यासाठी तो नेहमी सोबत एक लाईट आणि एक छत्री ठेवत असे, ज्यावर लाईट लावलेली असे. तो घरी येतो आणि लगेच आपल्या खोलीत जाऊन बसतो. त्याने तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावल्या असतात. तो आपल्या डॉलला, जी तो नेहमी सोबत ठेवत असे, तिला प्रेमाने बघत राहतो. तेवढ्यात आपण जयला त्याच्या घरी पाहतो. आज पृथ्वीचा वाढदिवस असतो. पृथ्वीचं काळं रूप जयच्या नाईटमेअर्समध्ये त्याला त्रास देतं आणि त्याची झोप मोडते. पुढच्या सीनमध्ये तो आपल्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये जातो, जिथे तो पृथ्वीला विश करतो. आई केक कट करते, पण जयचं तिथं बिलकुल मन लागत नाही आणि तो बाहेर पडतो. तेवढ्यात आपण कल्पनाला पाहतो, जी आयशाच्याच घरी उठते. त्यांचं नातं आता सुरू झालेलं होतं. त्या दोघी एकमेकींशी इंटिमेट झालेल्या असतात आणि काही सुंदर फोटोसुद्धा काढलेले असतात. इतक्यात कल्पनाला फोन येतो आणि ती एका क्राईम सीनवर जाते. तो क्राईम सीन म्हणजे बानीचंच घर असतं, जिथे तिच्या आई-वडिलांचे मृतदेह पडलेले असतात. वातावरण पाहून कल्पनाला लगेचच समजतं की काय घडलं असेल. बानीच्या आईने तर स्वतःचं जीवन संपवलं असेल. पण तिच्या वडिलांनी असं का केलं? तेव्हा एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, ज्यात दिसतं की बानीची आई पूर्णपणे आपला ताबा गमावून बसते आणि स्वतःच्या शरीरावर वार करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करते. ती असंही म्हणते की कोणीही वाचणार नाही, हा अंधार सगळ्यांना खाईल. तिला वाचवताना बानीचे वडील थोडे जखमी होतात. तेव्हाच त्यांना छोटी बानी दिसते, जी चाकूकडे बोट दाखवत असते आणि मग वडील त्यांचं स्वतःचं जीवन संपवतात. म्हणजेच आता आपल्याला समजतं की बानीच्या वडिलांनी असं का केलं. एखादी ताकद त्यांना असं करण्यास भाग पाडत होती. आता वर्तमान काळात कल्पना सांगते की शेवटच्या रात्री ती जयला भेटली होती. त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावलं जावं. दुसरीकडे आपण जयला क्लासमध्ये पाहतो. तिथे त्याचा टीचर समजावतो की माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला मेंदूमध्ये इलेक्ट्रिकल ब्रेन वेव्हजमुळे प्रतिक्रिया निर्माण होते. यालाच ERP म्हणजे इव्हेंट रिलेटेड पोटेन्शियल म्हणतात. ब्रेन वेव्हजमध्ये न्यूरल कॉर्ड्स असतात, ज्यांच्या आधारे आपण भावना व्यक्त करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ते म्हणजे एक प्रकारचं व्होल्टेज फ्लक्च्युएशन असतं, ज्यामुळे इमोशन्स तयार होतात. क्लासमध्ये पुन्हा पृथ्वीचं काळं रूप जयला दिसतं आणि तो खूपच त्रासून जातो. क्लास संपल्यावर जय टीचरला विचारतो की जर ब्रेन वेव्हच्या इम्बॅलन्समुळे डिप्रेशन होतं, तर ते इम्बॅलन्स कंट्रोल केल्यास व्यक्ती ठीक होऊ शकतो का? टीचर सांगतो की थेअरीमध्ये ते खरं आहे, पण कुणी अजून प्रत्यक्षात प्रयत्न केलेला नाही. तेव्हा जय TMS ट्रान्सकार्नियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशनबद्दल बोलतो. टीचर सांगतो की हो, ती एक ट्रीटमेंट आहे, पण त्याचा सक्सेस रेट काही फारसा चांगला नाही. यात नर्व्ह सेलना ट्रिगर किंवा स्टिम्युलेट केलं जातं, जेणेकरून डिप्रेशन कमी होईल. जय सांगतो की अपघात होण्यापूर्वी पृथ्वी त्याला म्हणाला होता की तो काहीतरी रिसर्च करत होता, कदाचित या फील्डमध्येच. पण टीचर सांगतो की त्याबद्दल त्याला काही माहिती नाही. तोपर्यंत पोलीस कॉलेजमध्ये येतात आणि जयला चौकशीसाठी घेऊन जातात. इकडे आयशा आत्मा हिलिंग सेंटरमध्ये आली असते. आज उमरला एका ट्रीटमेंटसाठी नेलं जातं, पण तो नकार देतो. तेव्हा चैतन्य सांगतो की ट्रीटमेंट आवश्यक आहे. आयशा उमरला समजावते आणि त्याला चैतन्यसोबत पाठवते. यानंतर एक इंटरेस्टिंग सीन येतो, ज्यातून समजतं की ज्यूससाठी ती कॉमिक किती महत्त्वाची आहे. तो थेट त्या कॉमिकचे लेखक देनिश गुप्ताकडे जातो, जो त्यावेळी एका कॉमिक फेस्टमध्ये हजर असतो. तो तिथे त्या लेखकाला वारंवार विनवतो की त्याला कॉमिकची एक कॉपी द्यावी, पण लेखक सांगतो की ती आता आउट ऑफ प्रिंट आहे आणि त्याच्याकडेही नाही. जूड वारंवार शिव्या देतो, पण तरीही त्या हाताला ती कॉमिक लागत नाही. तेवढ्यात जयला पोलीस स्टेशनमध्ये दाखवलं जातं, जिथे रुमीही आलेली असते. कल्पना जयची चौकशी सुरू करते आणि तो अंधाराबद्दल सांगतो
की तो आता जिवंत झाला आहे. तो एक इव्हिल फोर्स आहे जो लोकांना त्रास देतो आणि मग ते स्वतःचं जीवन संपवतात. कल्पना त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि पृथ्वीच्या टॅब्लेटमधून मिळालेल्या मेडिकल ट्रायल रिपोर्ट्स दाखवते. ते सांगते की पृथ्वी बेकायदेशीररित्या प्रयोगांमध्ये सामील होता आणि त्यात 3 लोक होते, जूड, बानी आणि पेशंट एक्स. हे ऐकून जय म्हणतो की असं होऊच शकत नाही, कारण तो फक्त डिप्रेशन ट्रीटमेंट करत होता. त्याला खात्री आहे, कारण तो स्वतःच पेशंट एक्स आहे. होय, जय पेशंट एक्स होता. तो पुढे सांगतो की पृथ्वी त्याला एक हायटेक लॅबमध्ये नेत असे, जी त्याने कधीच बाहेरून पाहिली नव्हती, पण आतून तो ती ओळखू शकतो. तिथे एक मशीन होती ज्यावर बसल्यावर लोक ट्रान्समध्ये म्हणजे हिप्नॉसिसमध्ये जात आणि बरे होऊ शकत. त्याला खरंच माहिती नव्हतं की बानी ही या प्रयोगांचा एक भाग आहे. तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर काही लोक भांडायला लागतात आणि कल्पना त्यांच्याकडे जाते. त्याच दरम्यान रुमी केस फाईलचे फोटो काढते. स्टेशनमधून बाहेर पडल्यावर जय विचारतो की बानी त्याला का हंट करते. खरंच पृथ्वीने तिच्यासोबत काही चुकीचं केलं होतं का? रुमी म्हणते की जर तसं असतं तर तर तिने पृथ्वीच्या आईलाही हंट केलं असतं. आता हे सगळं त्यांना हॉटेलमधून काही कळू शकतं, कारण केस फाईलमधल्या फोटोमधून तिला ही माहिती मिळाली होती. फोटो पाहून जय म्हणतो की त्याने हे ठिकाण आधी पाहिलंय. ही तर तीच खिडकी आहे जिथून बानीने त्याच्या त्याच्या नाईटमेअर्समध्ये उडी घेतली होती. दरम्यान कल्पनाला जूडबद्दल माहिती मिळते. त्याच्यावर 2017चा सायबर फ्रॉड केस होता. ती त्याच्या पत्नीला भेटते, जी आता त्याला सोडून मुलीसोबत राहते. एपिसोडच्या सुरुवातीला जूड आपल्या मुलीला भेटायला आला होता, कारण तो तिला खूप मिस करत होता. ती डॉल त्याच्या मुलीचीच होती आणि तिच्यासाठी ती खूप खास होती. बोलण्यातून कल्पनाला कळतं की नायकही जूडला शोधतोय. पण का हे तिला माहिती नसतं. सगळ्यात मोठा प्रश्न हा की जर त्याला जूड आणि बानीच्या कनेक्शनबद्दल माहिती होती, तर त्याने ही गोष्ट तिच्यापासून का लपवली? तेवढ्यात आपण आयशाला पाहतो, जी उमरशी बोलत असते. उमर नुकताच ट्रीटमेंटवरून परत आलेला असतो. तो सांगतो की तिथे एक लाईट असलेली खुर्ची होती आणि ट्रीटमेंटनंतर त्याला गार्डनमध्ये एक नवा मित्रही मिळाला आणि हीच खुर्ची म्हणजे प्रयोगांसाठी वापरली जाणारी ती चेअर होती. आता जय आणि रुमी त्या हॉटेलमधल्या बानीच्या रूममध्ये पोहोचतात. रुमी म्हणते की मृत्यूनंतर काही काळ आत्मा त्या मृत्यू झालेल्या जागीच थांबते, म्हणून ते बानीशी बोलण्याचा प्रयत्न करणार आणि ती सगळं रेकॉर्ड करत असते. रुमी बानीच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करते, पण काही प्रतिसाद मिळत नाही. मग जय आणि रुमी थोडं बोलतात. इथे रुमी जयला आपल्या आईबद्दल सांगते. ती एक रिसर्च सायंटिस्ट होती. रुमीचा भाऊ 2 वर्षाचा असतानाच आजाराने मरण पावला आणि तिच्या आईला एक आजार झाला. त्या दुःखातून ती सावरू शकली नाही. ती नेहमीच म्हणायची की तिला एखादा डिमन हंट करतो आहे, पण कोणीच तिचं ऐकलं नाही. अखेरीस अझीजने तिला ट्रीटमेंटसाठी पाठवलं आणि मग एका फायर अपघातात तिचा मृत्यू झाला. ही आठवण सांगताना रुमी खूपच इमोशनल होते आणि वॉशरूममध्ये जाते. तिथे जयलाही आपला भाऊ पृथ्वीची आठवण येते आणि तो इमोशनल होतो. त्याचवेळी त्याला खोलीत बानीचं भूत दिसतं. आपण मिररमधून बाहेर पडणाऱ्या जयचंच एक इव्हिल व्हर्जन पाहतो. त्याला आपण सावली म्हणू, कारण तो अंधारातून जन्मलेला होता. जय बानीच्या भूताला खिडकीतून खाली पडताना पाहतो आणि त्याच्या आतली ती डार्क सावली खऱ्या जयला हॉटेलच्या बाहेर घेऊन जाते. रुमी परत रूममध्ये आली तेव्हा जय कुठेच दिसत नाही. तेवढ्यात कल्पनाही तिथे पोहोचते. जयला अचानक पृथ्वी दिसतो, जो त्यालाच बोलवत असतो. जय बेशुद्ध होऊन रस्त्याच्या मधोमध येतो. तो वाचू शकला असता, पण त्याची सावली त्याला बससमोर ढकलते. इथेच आपण जूडला पाहतो. त्याला जयचे विजन स्पष्ट दिसत होते, जसं की जयला बानीसाठी येत होते. तेवढ्यात कल्पना आणि रुमी जयला शोधतात. कल्पना त्याला वाचवते, पण त्याला स्पर्श करताच पहिल्यांदा तिलाही तो अंधार दिसतो. म्हणजे हे सगळं खरं होतं. कल्पना जयला त्याच्या घरी सोडते. रुमी तिला सांगते की जयला स्पर्श करताच तिलाही काहीतरी जाणवलं आणि खरं म्हणजे अंधार त्याच्या मागे आहे, बानी नाही. तेवढ्यात आपण जूडला पाहतो, जो जयचीच माहिती गोळा करू लागतो. जय आपल्या खोलीत असतो. त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल ग्लिच करत असतात. त्याला एक आवाज ऐकू येतो की त्याने उद्या संध्याकाळी 10 वाजता तयार राहावं. दुसरीकडे रुमी तिच्या रेकॉर्डिंगमधील व्हॉइस नोट तपासत असते. त्यात एक शब्द लो फ्रिक्वेन्सीवर वारंवार रिपीट होत असतो. आत्मा, आत्मा, आत्मा. आणि इथेच एपिसोड 3 संपतो. चौथ्या एपिसोडची सुरुवात उमरपासून होते. मागच्या एपिसोडमध्ये त्याच्यावर प्रयोग झालेला दाखवला होता. तो स्वतःला एका स्वर्गासारख्या बागेत पाहतो, जिथे त्याला त्याची सावली भेटते. मागे त्याने सांगितलं होतं की त्याला गार्डनमध्ये एक नवीन मित्र मिळाला होता. तो मित्र म्हणजे हीच सावली होती. रिअल टाईममध्ये आपण त्याला अजूनही एका एक्सपेरिमेंटच्या चेअरवर पाहतो. यानंतर सीन थेट डेरेसकडे वळतो. तो एका बोर्ड मीटिंगमध्ये असतो.
आपण त्याला आधीही पाहिलं होतं. तो एका ऑर्गनायझेशनसाठी काम करत होता. त्याच्या कंपनीचं नाव आहे उबर लाईफ फार्मा, ज्याचा मालक आहे मधू ओबराय. आज बोर्ड मीटिंग असते, पण मधू स्वतः न येता व्हिडिओ कॉलवर बोलतो. डायरेक्टर्स त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतात की तो एक गुप्त प्रयोग चालवत आहे आणि यामुळे कंपनीचे शेअर खूप घसरत आहे. त्यांचा शेवटचा ड्रग फ्लॉप झाला होता. यावर ओबराय सांगतो की पुढच्या वर्षी कंपनी 1250 कोटींचा नफा कमावेल. कारण त्यांचं काम पूर्ण झालं आहे. तो डिप्रेशन एपिडेमिक तयार करत आहे आणि त्याची औषधं देखील त्यांचीच कंपनी देणार आहे. म्हणजे आजारही तोच पसरवणार आणि इलाजही तोच देणार. दरम्यान आपण कल्पनाला पाहतो, जिला हलके-हलके अंधाराचे विजन्स दिसू लागतात. ऑफिसमध्ये तिचा सीनियर गोखले तिला सांगतो की ही केस क्लोज कर. पण कल्पना त्याला समजावते की या प्रकरणात काहीतरी मोठं आहे आणि तिला फक्त जूडला शोधायचं आहे. जूडचं नाव ऐकताच गोखले थोडा अलर्ट होतो आणि सांगतो की कल्पनाकडे फक्त आज रात्रीपर्यंतचा वेळ आहे. उद्या ही केस क्लोज करावी लागेल. दरम्यान जय सकाळी 10 वाजता एका लोकेशनवर पोहोचतो, जिथे त्याला त्याच्या ग्लिच होणाऱ्या फोनने पोहोचवलं असतं. खरं तर त्याला जूडनेच बोलावलं होतं. जयने रुमीलाही तिथे बोलावलं होतं. जूड सांगतो की काल रात्री जयसोबत जे काही घडलं ते त्याला माहिती आहे. कारण ज्यांना त्या चेअरवर बसवलं जातं ते एकमेकांशी जोडले जातात. त्यांच्यासोबत जे काही घडतं ते दुसऱ्यांनाही दिसतं. जसं बानीच्या मृत्यूचा अनुभव जयला आला, तसा जूडलाही आला होता. त्यामुळे जूडला माहिती आहे की बानीसोबत काय झालं होतं. तो पुढे सांगतो की तो या अंधारापासून वाचण्यासाठी एक उपाय शोधतो आहे. यूव्ही लाईट्स म्हणजे सूर्यप्रकाशासारखी रोशनी. त्याला याची कल्पना 15 वर्ष जुन्या एका कॉमिक बुकमधून मिळाली. पण त्याचं शेवटचं पान गायब आहे आणि आता कुठलीही कॉपी मिळत नाही. जूड सांगतो की ही कॉमिक एका रिअल फोकटेलवर आधारित आहे आणि कदाचित ती गोष्ट खरी असेल, जिथून अंधारापासून वाचण्याचा इलाज मिळू शकतो. कॉमिकनुसार प्रकाशगड नावाच्या गावाजवळ एक गुहा आहे, जिथे एक डार्कनेस मॉन्स्टर राहतो. तो आपल्या व्हिक्टिमचं दुःख, वेदना आणि पीडा वाढवतो आणि त्यांच्या होप्स शोषून घेतो आणि मग त्यांना संपवतो. आणि हे सगळं या लोकांबरोबरही घडत होतं. कॉमिकची गोष्ट ऐकून जय आणि रुमीला विश्वास बसत नाही आणि ते तिकडून निघू लागतात. जाताना जय म्हणतो की पृथ्वीने जूडसोबत चुकीचं केलं, तरीसुद्धा जूड मदतीला आला. यावर जूड सांगतो की पृथ्वीने काहीही चुकीचं केलं नव्हतं. उलट ट्रीटमेंट दरम्यान त्याला समजलं होतं की इथे काहीतरी वेगळंच चाललं आहे. हा प्रयोग डिप्रेशन दूर करण्यासाठी नसून काहीतरी दुसऱ्यासाठीच आहे. त्यामुळे पृथ्वीने जूडला तिकडून निघून जाण्यास सांगितलं होतं. पण जूड गेला नाही. म्हणजे पृथ्वी स्वतः हा प्रयोग करत नव्हता, तर त्याच्यावरही कोणीतरी सिनियर किंवा वरचा माणूस दबाव टाकत होतं. आजवर जय पृथ्वीला चुकीचं समजत होता, पण खरं तर पृथ्वी चुकीचा नव्हताच. हे ऐकून जय खूप खिन्न होतो. तो जूडला विचारतो की ट्रीटमेंटच्या बदल्यात त्याला जेलमध्ये जाण्यापासून सुटका कशी मिळाली? यावर जूड सांगतो की जेलमध्ये आत्मा हिलिंग वर्कशॉप झालं आणि तिथूनच त्याला हे ऑफर मिळालं आणि आत्मा हा शब्द रुमीनी त्या रात्री रेकॉर्डिंगमध्ये ऐकला होता. यानंतर जय आणि रुमी तिकडून निघून जातात आणि आपण सरिताला पाहतो. तिला जयबद्दल खूप चिंता वाटत असते आणि तिला माहिती होतं की जोपर्यंत पृथ्वी कोमामध्ये आहे, तोपर्यंत जय स्वतःलाच दोष देत राहील. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी ती मनावर दगड ठेवून पृथ्वीची लाईफ सपोर्ट बंद करण्याचा अर्ज सबमिट करते. पण ते डॉक्टर्स तिला सांगतात की तिने थोडा वेळ अजून घेऊन विचार करून सांगावं. तेव्हाच रुमी जयला ती रेकॉर्डिंग ऐकवते आणि सांगते की बानी आत्मा आत्मा म्हणत होती. म्हणजेच ती जयला तिकडे जाण्यास सांगत होती आणि ती त्याला त्रास देत नव्हती तर मदतच करत होती. कदाचित त्यांना तिथेच ती एक्सपेरिमेंटल लॅब देखील सापडेल. यानंतर आपण कल्पनाला पाहतो, जी आपल्या कॉन्स्टेबलसोबत एक प्लॅन बनवते आणि नायक व गोखलेला सांगते की जूड सापडला आहे आणि आज रात्री तो पकडला जाणार आहे. हे ऐकून दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. गोखले नायकवर रागवतोही की जूड तिला कसा मिळाला आणि आता वर उत्तर काय द्यायचं. म्हणजे आता एक सरळ गोष्ट आपल्याला लक्षात येते की पोलीस आणि हायर ऑफिशियल्स हे सगळ्या गोष्टींमध्ये सामील होते. इतका मोठा बिझनेसमॅन जर यामध्ये गुंतला असेल तर नक्कीच काहीतरी गडबड चालू होती. रात्री कल्पना आणि कॉन्स्टेबल एका ठिकाणी तयार होतात, कारण जूडच्या आमिषाला कोणी ना कोणी येणारच. तेव्हाच कल्पनाला काहीतरी विचित्र जाणवतं. तिथे तिच्या गर्लफ्रेंडचा ट्रॉमा जाणवतो आणि आता अंधार तिला त्रास देऊ लागतो. तिला एक विहीर दिसते, ज्यामध्ये तिची गर्लफ्रेंड पडून संपली होती आणि कल्पनाही त्यात पडणार होती. तेव्हाच अंधार तिथे पसरतो. पण आश्चर्य म्हणजे बानी तिला मागे ढकलते, ज्यामुळे कल्पना शुद्धीवर येते. रिअल टाईममध्ये बघितलं तर खरं तर ती बिल्डिंगवरून खाली पडणार होती. म्हणजे बानी इथे सगळ्यांना मदत करत आहे. त्यांना त्रास देत नाही. बाहेर आपण डेरियसला पाहतो,
जो जूडला संपवायला आला होता. तो कल्पनाला पाहून लगेचच समजतो की हा सगळा एक सेटअप आहे. कल्पना देखील त्याला बघते आणि त्याच्या मागे जाऊन त्याला पकडते. पण हातापायी डेरियस कल्पनाला जखमी करतो. मात्र कल्पना त्याच्या चेहऱ्यावर नखांनी ओरखडे काढते आणि त्याचा चेहरा बघते. डेरेस तिला इंजेक्शन देणार होता, पण तेव्हाच कॉन्स्टेबल येऊन कल्पनाला वाचवतो आणि डेरेसला पळून जावं लागतं. पुढच्या सकाळी कल्पना गोखलेला या सर्वाबद्दल रिपोर्ट करते. हे ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो. ती सांगते की डेरियस एक सिरिंज सोडून गेला आहे, जी तिने लॅबमध्ये पाठवली आहे आणि हॉटेलच्या बाहेरील CCTV फुटेजमध्ये दिसतं की बानीच्या 15 मिनिटांनी डेरियस हॉटेलमध्ये शिरला होता. दरम्यान सिरिंजची लॅब रिपोर्ट येते आणि त्यात जे ड्रग्ज सापडतात ते म्हणजे तेच हॅल्युसिनेशन निर्माण करणारे ड्रग्ज. आणखी तपास करताना कळतं की ही ड्रग्ज स्वीडनहून उबर लाईफ फार्मामध्ये आलं होतं. त्यामुळे कल्पना उबर लाईफ फार्माच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेते. याचवेळी जय आणि रुमी आत्मा हिलिंग सेंटरमध्ये पोहोचतात. रुमी जयला सांगते की त्याला जर वाटत असेल तर तो इथे थांबू शकतो, कारण त्याच्याही जीवाला धोका आहे. पण जय सांगतो की तो पृथ्वीला वाचवणारच, कारण हे सगळं त्याच्यामुळेच झालं आहे. यावर रुमी विचारते की तो नेहमी स्वतःलाच का दोष देतो? त्या दिवशी जेव्हा तो मरणार होता, तेव्हाही तो सॉरी पृथ्वीच म्हणत होता. पण असं का? मात्र जय हा प्रश्न टाळतो. म्हणजेच त्या अपघाताबद्दल अजून काहीतरी रहस्यात दडलेलं होतं, जे इथे उघड झालेलं नव्हतं. यानंतर हे दोघं आत जातात. रुमी वेगळं तपासायला निघते आणि जय थेट थेरपी रूममध्ये शिरतो. इथे त्याला तेच हेडसेट लावले जातात, ज्यांना तो ओळखतो आणि ज्यामुळे सगळे हिप्नोसिस ट्रान्समध्ये जात होते. तोही ट्रान्समध्ये जातो आणि पुन्हा त्याला एक विजन दिसतं, ज्यात तो स्वतः रुमीचं डोकं ड्रिल करत होता. पण बानीची आत्मा पुन्हा हस्तक्षेप करून त्याला जागं करते. म्हणजे बानीची आत्मा अजिबातच इच्छित नव्हती की हे लोक ट्रान्समध्ये अडकून राहावे. दरम्यान कल्पना उबर लाईफ फार्मामध्ये जाते आणि डेरियसबद्दल विचारते. पण ते सगळे सांगतात की त्यांना त्याची काहीच माहिती नाही. ती CCTV फुटेज मागते, तेव्हा तिला नकार दिला जातो आणि सांगितलं जातं की वॉरंट घेऊन आली तरच तिला फुटेज मिळतील. हे सगळं डेरियस आपल्या खोलीत बसून मॉनिटर करत होता आणि त्यामुळे तो थोडा अस्वस्थ होता. इथूनच तो उमरच्या एक्सपेरिमेंट सेशनलाही मॉनिटर करत होता. डेरियस नंतर ओबेरॉयशी बोलतो आणि सांगतो की कल्पनाच्या वीकनेसवर हल्ला करावा, म्हणजे तिच्या भूतकाळातील डिप्रेशनवरून तिला हँडल करावं. इकडे जय सेंटर रूममधून बाहेर येतो, पण तो एक हेडसेट चोरून आणतो. मग तो आणि रुमी जूडकडे जातात. ते त्याला बानीचं रेकॉर्डिंग ऐकवतात. तेव्हा जूड सांगतो की त्याच्या कॉमिक बुकमध्ये पण एक मॉन्स्टर तमा आहे. म्हणजे आत्मा आणि तमा दोघांचेही संदर्भ एकसारखेच होते. यानंतर ते सगळे हेडसेट तपासतात, ज्यामध्ये काही सेन्सर्स होते, ब्रेन वेव्हज आणि ॲक्टिव्हिटी रीड करण्यासाठी. पण त्यात आणखी काहीतरी वेगळं होतं. ही मशीन तर सबकॉन्शियस लेव्हलपर्यंत हॅक करू शकत होती, कारण जयला रुमी आवडू लागली होती आणि त्याने आपल्या विजनमध्ये तिला हानी पोहोचवताना स्वतःलाच पाहिलं. ही मशीन हे सगळं कसं काय ओळखू शकली की तो रुमीला पसंत करतो आहे? म्हणजेच इथे काहीतरी गंभीर गडबड नक्कीच होती. या मशीनची मेकॅनिझम समजून घेण्यासाठी जूड प्रयत्न करतो. तेव्हाच आपण उमरला पाहतो, जो स्वतःच्या विजनमध्ये असतो आणि त्याला एक क्लिकर पण दाबावा लागतो आणि त्याला एक आवाज गाईड करत असते. थोड्याच वेळात तो आवाज त्याला जागा करतो. हा आवाज आणि संपूर्ण एक्सपेरिमेंट डॉक्टर साहेब चालवत होते. होय, तोच व्यक्ती जे हॉस्पिटलमध्ये पृथ्वीवर लक्ष ठेवून होते आणि ज्यांनी त्याच्या आईला थांबायला सांगितलं होतं. आणि यावरच चौथा एपिसोड इथेच संपतो. तर मंडळी, हे होतं अंधारा या वेबसिरीजच्या पहिल्या 4 एपिसोडचं स्पष्टीकरण. अंधेराचं हे काळं रहस्य अजून संपलेलं नाही. प्रत्येक एपिसोड नवा धक्का देतो आणि प्रत्येक पात्राच्या मागे लपलेलं सत्य अजून गडद होत जातं. तर मंडळी, ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात अजून धक्कादायक रहस्य उलगडणार आहे. आणि हो, पुढच्या भागासाठी स्टे ट्यून. आणि सोबतच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमच्या थेअरी शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चित्रपट व्याख्यातीला. कारण पुढच्या भागात आपण उलगडणार आहोत अंधारात दडलेलं गुपित. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.